नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर आलेलं असतं आणि त्यानंतर काव्य आणि जीवाला जे काही सहन करावं लागलं ते सुद्धा आपण बघितलं. म्हणजे इथे पार्थ आणि नंदिनी यांना इतका मोठा धक्का बसलाय, जेवढा धक्का त्यांना त्या दोघांचं लग्न मोडलं होतं तेव्हासुद्धा बसला नव्हता. आणि इथे काव्य आणि जीवा ज्या आतापर्यंत मन मारून इतके दिवस जगत होते, त्या दोघांना मात्र तेव्हासुद्धा खूप मोठा त्याग करावा लागला होता आणि आत्तासुद्धा त्यांनाच त्याग करावा लागतोय. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता काव्य मात्र आपली बाजू आता ठामपणे मांडायचा निर्णय घेते. तर इथे काव्या, नंदिनी, तिचे स्वतःचे बाबा आणि पार्थ या सगळ्यांना आपली बाजू व्यवस्थित पटवून देते, त्यांना चांगले खडे बोल सुनावते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे काव्या पार्थला बायकोच्या अधिकाराने चांगले खडे बोल सुनावत त्याला पुन्हा एकदा प्रेमाची जाणीव करून देते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य आणि पार्थ या दोघांच्या नात्यामध्ये लुडबुड करणाऱ्या रम्याला सुद्धा काव्याने बरोबर धडा शिकवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे काव्य आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि ती गोष्ट दोघांनी सुद्धा लपून ठेवली, कारण ते गरजेचं होतं. कारण इथे काव्याचं पार्थ बरोबर तर नंदिनीचं जीवाबरोबर लग्न झालंय आणि म्हणूनच ही गोष्ट दोघांनी सुद्धा लपून ठेवली, जेणेकरून घरामध्ये कुणालाही या गोष्टीवरून त्रास होता कामा नये. शेवटीला ते दोघेजण जेव्हा जगत होते तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या, ते किती मन मारून जगले, प्रेक्षकांनो हे आपण सगळ्यांनीच बघितलं होतं. सगळेजणच आपण म्हणत होतो की आता काव्याने जीवाला विसरून पार्थ बरोबर आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवी आहे, असं आपल्याला सुद्धा तेव्हा वाटत होतं. पण काव्य लगेच कशी बदलेल? कारण तिने लगेच पार्थ बरोबर प्रेमाला सुरुवात केली असती तर आपण हे सुद्धा म्हणालो असतो की जीवा इतकं काव्यावरती प्रेम करत होता आणि लगेच ती जीवाला विसरली आणि पार्थच्या प्रेमात पडली. तिला तिचं दुःख विसरायला, आधीचं प्रेम विसरायला थोडासा वेळ तर हवा होता आणि तो तिने घेतला. हळूहळू पार्थच्या प्रेमाने तिला बदललं, पण तेवढा वेळ घेणं ते तर अपेक्षित होतंच. आणि आता ती खऱ्या अर्थाने पार्थच्या प्रेमात पडली आहे, जीवाला पूर्णपणे विसरून. तर इथे आता पार्थच्या मनामध्ये तिच्याबद्दल राग निर्माण झाला आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे काव्या करणार तरी काय? इथे आता 2-3 दिवस आपण बघतोय, अगदी 4 ते 5 दिवस जीवा आणि काव्या दोघांची काहीही चूक नसताना त्या हातापाया जोडतायत आणि म्हणतायत की आम्ही हे सांगायला पाहिजे होतं. पण कशासाठी सांगायला पाहिजे होतं? जेव्हा त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं तेव्हा तर त्या दोघांना काही बोलूच दिलं नाही. जबरदस्तीने काव्याचं मनाविरुद्ध इथे इज्जतीसाठी, कुटुंबाच्या ह्या इज्जतीसाठी पार्थबरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि काव्याने सुद्धा आपल्या वडिलांच्या इज्जतीखातीर ते लग्न केलं. तिला तेव्हासुद्धा बोलू दिलं नाही आणि तिला आत्तासुद्धा बोलू देत नाही. प्रेक्षकांनो, मला तर असं वाटतं की या सिरियलमध्ये सगळ्यात जास्त जर कुणी सहन केलं असेल तर ते काव्या आणि जीवा या दोघांनीच केलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी ही तर खूपच ओव्हर रिॲक्ट करते. तिला खूप मोठा धक्का बसलाय ना. हा धक्का तिला तेव्हासुद्धा बसला नव्हता जेव्हा तिचं पार्थ बरोबर लग्न मोडलं होतं. तेव्हा तिला एवढा धक्का बसलाच नव्हता, तेवढा तिला आत्ता बसलाय. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या नंदिनीची माफी मागते, कारण आता पार्थ तर इतका चिडलाय की त्याने काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र तोडलं. ते सुद्धा काव्य आपल्या बरोबर घेऊन आली आहे. नंदिनीची माफी मागते, तिला सांगते की मला माफ कर, माझं चुकलं. हे बघ, मी तुला आधी हे सगळं सांगायला हवं होतं, पण का नाही सांगितलं याचा जरा विचार करून घे ना. कारण तुझी ही अवस्था जी आता झाली आहे ती मला व्हायला नको होती. मला तुझ्या अश्रूंचं कारण बनायचं नव्हतं. तुझं लग्न कशा परिस्थितीत झालं होतं ते लग्न मला मोडायचं नव्हतं, म्हणून मी हे लपवलं. पण या गोष्टीचा प्रेक्षकांनो आता नंदिनी विचार करत नाही आहे. नंदिनीचा विश्वासघात झाला आहे. पण जेव्हा इथे आता नंदिनीला दीपकने लग्न मंडपातून किडनॅप केलेलं असतं, तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करायचं असतं,
मग खरं तर हे लग्न कुणामुळे झालं प्रेक्षकांनो? दीपकला नंदिनी आवडत होती म्हणूनच ना. त्याला नंदिनी आवडत होती म्हणून तिला तो किडनॅप करून घेऊन गेला. त्याच्यामध्ये नंदिनीची काही चुकी नसली तरीसुद्धा काव्याबारची काय चुकी होती? काव्याची काय चुकी होती? दीपकला जे करायचं होतं ते त्याने केलं होतं नंदिनीला किडनॅप करून. पण त्याच्यामुळेच इथे काव्याला जबरदस्तीने लग्न करावं लागलं होतं याचा विचारसुद्धा नंदिनी आता करत नाही आहे. उलट इथे सगळेजण जीवा आणि काव्याला दोष देऊन मोकळे होत आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीचे बाबा तर बघा, नंदिनीला म्हणतात की मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्या काव्याचं मी तोंडसुद्धा बघणार नाही. आता या बोलण्याला काय अर्थ आहे प्रेक्षकांनो? तेव्हा इथे काव्या नंदिनीजवळ बोलते, ती तिला रिस्पॉन्स करत नाही. ती आपल्या बाबांजवळ बोलायला जाते तेव्हा तिचे बाबा म्हणतात मला तर तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते का बाबा, तुम्हाला माझं तोंड आता का बघायचं नाही आहे? जेव्हा नंदिनी ताईला भर लग्न मंडपातून त्या दीपकने किडनॅप केलं होतं तेव्हा मी तुमच्याजवळ बोलायला आले होते की मला हे लग्न करायचं नाही आहे. तेव्हा तुम्ही कोणी माझं ऐकलंत? जेव्हा तुमच्या डोक्यावरचा फेटा त्या लोकांनी पायदळी तुडवला, तुमच्या इज्जती खातीर मी पार्थबरोबर मनाच्या विरुद्ध लग्न केलं आणि तरीसुद्धा ही गोष्ट मी कधीच नंदिनी ताईला कळू दिली नाही, कारण मला तिचा संसार मोडायचा नव्हता. ती ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आणत होती त्या मला मोडून टाकायच्या नव्हत्या, म्हणून मी तिला काही नाही सांगितलं. तर तुम्हाला माझंच तोंड बघायचं नाही आहे? तेव्हा जर मी तुमचं न ऐकता हे लग्न केलंच नसतं तर तेव्हाची परिस्थिती काय होती बाबा, हे मी तुम्हाला नव्याने सांगायला हवं आहे. त्या दीपकने नंदिनी ताईला लग्न मंडपातून किडनॅप केलं, त्यात माझी काय चूक होती? तरीसुद्धा मला पार्थबरोबर तुमच्या सगळ्यांच्या इज्जतीसाठी लग्न करावंच लागलं ना. पण आता हे सत्य तुम्हाला कळतंय तर मी तुमच्या नजरेत दोषी आहे? म्हणजे तुमच्या इज्जती खातीर मी जे काही केलं त्याचं हे फळ मिळालं मला? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याने खूपच छान पद्धतीने आपल्या वडिलांना उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर ती नंदिनीसाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते, नंदिनी ताई, तू माझ्यावरती रागवली आहेस मला मान्य आहे, पण तू माझ्यावरती रागवलीस तरी का, मला सांगशील का? जीवाच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती याने तुला प्रॉब्लेम नव्हता, पण ती मुलगी मी आई कळल्यानंतर तुला इतका राग का आला? हे बघ ताई, राग येण्याचं कारण नाहीच आहे गं. तुझं आणि पारचं सुद्धा लग्न ठरलं होतं ना. तुम्ही सुद्धा लग्न ठरल्यानंतर एकमेकांना आवडलातच होता ना. तुला माहिती होतं की पार्थवरती रम्याचं प्रेम आहे. त्याचबरोबर ते भास्कर काका, त्यांची मुलगी लावण्या, तिचंसुद्धा प्रेम होतंच की इथे पार्थवरती. पण तरीसुद्धा पार्थचं प्रेम नव्हतं म्हणून तू त्या मुलींना त्यांच्याजवळ येऊ दिलंस. तू त्यांच्याबरोबर लग्नाला तयार झालीच होतीस ना. पण दीपकने जे काही केलं त्यानंतर माझी चुकी नसताना मला जबरदस्तीने पार्थबरोबर लग्न करावं लागलं होतं. तेव्हा काय झालं? तेव्हा मी जे केलं नसतं तर आपल्या कुटुंबाला ते लोक सोडायलासुद्धा तयार नव्हते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते की त्यानंतर लग्न झाल्यानंतरसुद्धा तुझी आणि पार्थची मैत्री तशीच आहे. मग आता पार्थने त्या दोन मुलींना नाकारून तुझ्याबरोबर लग्न केलं कारण तू त्यांना आवडली होतीस ताई, म्हणूनच लग्न करणार होते ना. पण तुमच्या दोघांचं लग्न कुटुंबाने ठरवलं होतं आणि आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं म्हणून आमची चूक आहे असं वाटतं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तुमची मैत्री जेव्हा असते, तुम्ही जेव्हा कॉफी पित असता, एकमेकांबरोबर बोलत असता, तेव्हा मला कधीच राग नाही आला ताई. माझ्या मनामध्ये कधीच तुझ्याबद्दल वाईट विचार नाही आला. मग तुला माझ्याबद्दल असं का वाटलं? आणि जर आमचं काही होतं पण ते सगळं संपलं ना ताई लग्न झाल्यानंतर. मी आणि जीवा आम्ही आमची मर्यादा बाळगून आहोत. मी कोरी पाठी म्हणूनच पार्थकडे गेले होते ना. मला स्वतःला वेळ घेतला या सगळ्यातून बाहेर काढायला. पण म्हणून मी कधीच त्यांना सोडून जाऊन तुझा संसार मोडण्याचा प्रयत्न नाही केला ताई. तेव्हा इथे आम्ही आमच्या पार्टनरबरोबर लॉयल राहण्याचा प्रयत्न केला. बरोबर, मला हे नातं मान्य नव्हतं. मी पार्थला सोडून जायला तयार झाले होते, पण त्यानंतरला मी त्यांना सोडून जायला तयार झाले होते. तुझा संसार कधीच मला मोडायचा नव्हता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या नंदिनीला म्हणते, तू मला माफ करत नाही आहेस कारण का आमचं सत्य समजलं म्हणून. पण ताई, मी का नाही सांगितलं, कशासाठी नाही सांगितलं याचा विचार तू करतच नाही आहेस गं. आता माझं पार्थवरती प्रेम आहे, मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे हे सत्य मी सांगून त्यांना दुखावलंच असतं ना, आणि तुलासुद्धा दुखावलं असतं. मग मी न सांगितलेलंच बरं होतं ना. मग आता तुला कुठल्या गोष्टीचा राग येतो आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला सुद्धा काव्याने चांगलंच सुनावलेलं असतं. त्याचबरोबर इथे काव्या पार्थला फोन करते आणि म्हणते, मला तुमच्याशी बोलायचं आहे.
माझ्यावरती तुम्ही कधीतरी प्रेम केलं असेल ना, तर तुम्ही मला भेटायला याल आणि तिथेच जिथे आपण भेटतो म्हणजे कॉलेजच्या बाहेर जो बेंच आहे त्या ठिकाणी आता काव्याने पार्थला बोलावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ शेवटचा काव्याला भेटायला आलेला असतो. तेव्हा काव्या पार्थला भेटायला जाते. काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र त्याने तोडलेलं असतं ते मंगळसूत्र ती पुन्हा जॉईंट करून आणते आणि ते गळ्यामध्ये घालून येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य आता तिथे आल्यानंतर पार्थ तिच्या गळ्याकडे बघत असतो. तो म्हणत असतो, हे तुम्हाला जॉईन करून घालायची गरज नव्हती, आता संपलंय सगळं, काढून टाका ते, त्याला काही अर्थ नाही आहे. काव्य म्हणते, का पार्थ, सांगा ना. तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या म्हणते, काव्या, तुझ्याजवळ जर पार्थला बोलायचं नाही आहे तर तू जबरदस्ती का करतेस. तेव्हा इथे काव्या म्हणते, पार्थ ही इथे काय करते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की ती माझ्याबरोबर आली आहे. काव्या म्हणते, मला तुमच्याजवळ बोलायचं आहे, हिच्याजवळ नाही. मला आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणीही नको आहे. हिला इथून आत्ताच्या आत्ता जायला सांगा, नाहीतर मला जे काही बोलायचं आहे मी हिच्यासमोर बोलणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या म्हणते, मी नाही जाणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्लीज बोला. काव्या म्हणते, अजिबात नाही. तुम्ही माझ्यावरती कधीतरी प्रेम केलं होतं ना, मग त्या प्रेमाची शपथ आहे तुम्हाला, हिला आताच्या आता इथून जायला सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो, रम्या तू जा, गाडीमध्ये जाऊन बस, मला काव्याबरोबर बोलू देत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने तिला चांगलं सुनावलेलं असतं. आमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत, जो काही राग आहे, तो आम्ही स्वतः दोघेजणं मिळून बाजूला करू. तू मध्ये मध्ये करायची गरज नाही आहे, नाहीतर माझा हात कसा उचलला जातो हे तुला चांगलंच माहिती आहे. रम्या, तुला काय वाटलं मी घर सोडलं म्हणून मी पार्थला सोडलेलं नाही आहे आणि आम्ही दोघेजणं एकमेकांपासून वेगळे होऊ आणि तुला संधी मिळेल याचा तू कधी विचारही करू नकोस, कळलं ना तुला. तेव्हा माझं पार्थवरती प्रेम नव्हतं, तेव्हा मी तुला कधी त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही. आता तर माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. आता जर तू त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास किंवा आमच्या ह्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी सहन करणार नाही. रम्या, आधीच आमचं हे नातं ह्या वळणाला तुझ्यामुळे आले. तुला काय वाटलं गं, माझं आणि जीवाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणून तू आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करशील आणि तू पार्थबरोबर नवीन संसार थाटशील असं वाटलं होतं तुला. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. आत्ताच्या आता इथून चालती हो, असं इकडे काव्याने रम्याला सुनावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणते, पार्थ, तुम्हाला माझा का इतका राग आला आहे, तुम्ही मला सांगाल का. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, का सांगायचं मी, तुम्हाला माहिती नाही आहे का. तेव्हा काव्य म्हणते, नाही, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, नक्की तुम्हाला राग तरी कसला आला आहे. माझं कुणावरती तरी आधी प्रेम होतं, माझा पास्ट होता म्हणून, की तो मुलगा तुमचा भाऊ आहे म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की तो मुलगा माझा भाऊ आहे म्हणून. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ, तुम्ही मला खरं सांगा, माझ्या या मंगळसूत्राची शपथ आहे तुम्हाला. लग्न झाल्यापासून मी माझा पास्ट तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकून घेतलंत का. हे बघा पार्थ, हे मंगळसूत्र जरी तुम्ही तोडलं असेल ना, मी ते पुन्हा जॉईन केले आणि माझं नातंसुद्धा मला असंच जपायचं आहे तुमच्याबरोबरचं. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे मंगळसूत्र, कारण ते तुम्ही मला गिफ्ट केले. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ, जेव्हा माझं तुमच्यावरती प्रेम नव्हतं तेव्हा मला प्रेमात पाडण्यासाठी तुम्ही किती आणि काय काय प्रयत्न केलेत हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. ते प्रयत्न मी पण करणार आहे. पण हाच तुमचा विश्वास होता का हो माझ्यावरचा. म्हणजे माझं कुणावरती प्रेम होतं हे तुम्ही सहन करू शकता, पण तो जिवा होता हे तुम्हाला का सहन होत नाही आहे. म्हणजे एक विचार करा तुम्ही पार्थ, जेव्हा माझं तुमच्याबरोबर लग्न झालं तेव्हा तुमचं आणि नंदिनीताईचं सुद्धा लग्न ठरलं होतं ना. तुम्हाला नंदिनीताई आवडली होती की नाही, म्हणून तर तुम्ही रम्या आणि त्या लावण्या दोघींनासुद्धा नाकारलत ना नंदिनीताईसाठी, आणि तिच्याबरोबरच तुम्ही लग्न करणार होता. जेव्हा नंदिनीताईला त्या दीपकने किडनॅप केलं तेव्हा तुम्ही कासावीस झाला होतात ना तिच्यासाठी. मग जबरदस्तीने आपलं लग्न झालं. मग त्यानंतर जीवाने नंदिनीताईबरोबर लग्न केलं आणि ती आपल्या घरामध्येच आली. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि नंदिनीताई जर चांगले फ्रेंड होऊ शकता तर आम्ही दोघेजणं चांगले फ्रेंड होऊ शकत नाही का. झालं गेलं सगळं विसरून आपण आपापल्या नात्यामध्ये पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही दोघेजणं जेव्हा बोलता, हसता, खेळता, कॉफी पिता तेव्हा कधी मला राग आलेला तुम्ही बघितलंत. मी कधी तुम्हाला प्रश्न विचारलेला बघितलंत का. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे पार्थ, की जे काही होतं ते सगळं संपलं आहे.
तुमचं लग्न ठरलं होतं, तुम्हाला ती आवडली होती, पण आता तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर लॉयल आहात. मग तोच विश्वास तुम्ही माझ्याबरोबर का नाही ठेवू शकत? माझं सरी प्रेम होतं, तरीसुद्धा कोरी पाटी म्हणूनच मी एक अख्खा वर्ष घेऊन तुमच्याकडे आले होते ना. मग तुम्ही मला का नाकारलत? ते सगळं बघून तुम्हाला इतका राग का आला, की तुम्ही मला घरातूनच बाहेर काढायला निघालात? कशासाठी पार्थ? कारण तो मुलगा जीवा आहे म्हणून? ज्या घरामध्ये आपण राहतो, त्या घरामध्ये तुमचं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलं होतं ती नंदिनीताई त्याच घरामध्ये राहते. रम्याचं जिचं तुमच्यावरती इतकं प्रेम आहे, की ती स्वतःला सुद्धा मारू शकते आणि दुसऱ्याचा सुद्धा जीव घेऊ शकते, अशी मुलगी त्याच घरामध्ये राहते, तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे पार्थ? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याने इथे आता पार्थला सुनावलेलं असतं. ती म्हणते की मी विश्वास तेव्हाही ठेवला होता आणि आताही ठेवला आहे. तुम्ही इतकं माझ्यावरती जीव लावलात, मला प्रेम दिलत, की माझी इच्छा नसतानासुद्धा मी तुमच्या प्रेमात पडले. मी माझा भूतकाळ सगळं काही विसरून मी तुमच्याकडे परत आली आहे पार्थ. लग्नाच्या वेळेलासुद्धा मला काही बोलू दिलं नाही, माझं कोणी काही ऐकून घेतलं नाही आणि आता या अशा मुमेंटलासुद्धा सगळेजणं मला चुकीचं ठरवत आहेत, सगळेजणं मला प्रश्न विचारत आहेत. मग हे प्रश्न मला तेव्हा का नाही विचारले, की मला हे लग्न का नाही करायचं आहे? तेव्हा असे प्रश्न का नाही विचारले गेले? तेव्हा का मला सांगण्यात आलं, की कुटुंबाच्या इज्जतीसाठी हे लग्न कर म्हणून? सांगा ना. मग तेव्हा जर मी इज्जत तुमची राखली होती सगळ्यांची, दोन्ही कुटुंबाची, तर मग आता माझ्या इज्जतीवरती, माझ्या इथे कॅरेक्टरवरती प्रश्नचिन्ह का उभे करताय तुम्ही सगळेजणं? आता जीवाला आणि मला समजून का घेतलं जात नाही आहे? जीवा आता नंदिनीताईवरती प्रेम करत नाही आहे पार्थ? मी तुमच्यावरती प्रेम करत नाही आहे? तुम्ही मला बदललत ना? जीवासुद्धा बदलला आहे. मग जर आता आम्ही तुमचे हात धरून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, तर तुम्ही आम्हाला का खेचून तिथेच आणून ठेवताय? म्हणजे आधीसुद्धा जेव्हा माझं जीवाबरोबर लग्न नाही तुमच्याबरोबर झालं होतं, तेव्हासुद्धा मलाच सगळं सहन करावं लागलं होतं. मीच सगळ्यांची बोलणी खाल्ली होती, की मी अशी विचित्र का वागते आणि आता जेव्हा मी नव्याने प्रेमात पडले, तर माझ्या तेच आयुष्यामध्ये पुन्हा आले जे आधी घडून गेले. म्हणजे हे सगळे मी डिझर्व करते. मग तेव्हा माझी काय चुकी होती, जेव्हा नंदिनीताईला दीपकने किडनॅप केली होती आणि मी तुमच्याबरोबर लग्न केलं होतं? आणि आता तरी माझी काय चुकी आहे, की मी तुमच्यावरती प्रेम करते आणि जीवाचं आणि माझं सत्य तुम्हाला कळलं? तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे काव्याने आता पार्थला समजावलेलं असतं म्हणा किंवा खडेबोल सुनावलेले असतात असं म्हणा. पण इथे काव्य म्हणते, हे मंगळसूत्र एका क्षणात तुम्ही तोडून टाकलत आणि तुम्ही म्हणताय की हे आधी मला का नाही सांगितलं? म्हणून नाही सांगितलं. कदाचित मला माहिती होतं की पुढे जर जाऊन तुम्हाला कळलं तर असंच होणार आहे, असंच तुम्हाला राग येणार आहे, नंदिनीताईला राग येणार आहे. म्हणून कदाचित मी आणि जीवाने जे संपलंय ते तिथे सोडून दिलं होतं. कारण त्या गोष्टी आता आमच्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या राहिल्या नव्हत्या, की आम्ही त्या तुम्हाला सांगितल्या पाहिजे होत्या किंवा घरामध्ये कुणाला कळू दिल्या पाहिजे होत्या. ज्या घडलेल्या गोष्टींमधून आता वर्तमानामध्ये जर सगळ्यांना त्रासच होणार असेल, तर त्या गोष्टी मागे सोडलेल्या कधीही चांगल्या, असं नाही विचार केलात तुम्ही पार्थ? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला काव्य म्हणत असते की नक्की राग कसला आला याचा विचार करा आणि तुमच्या जागी आहे ना, मला ठेवून बघा आणि माझ्या जागी जरा तुम्ही येऊन बघा. त्रास फक्त मला आणि जीवाला झालाय पार्थ, त्याचा विचार करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने पार्थला तर चांगले खडेबोल सुनावलेले असतात आणि पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना ही निर्माण केलेली असते. आणि इथे आता जाता जाता काव्या रम्याला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी आणि पार्थ आम्ही दोघेजणं भांडलो, कितीही रागवलो, तरीसुद्धा आम्ही दोघेजणं नवरा बायको आहोत. आणि तुला जर वाटत असेल ना की हे सगळं करून तू मला आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं करशील, तर तसं अजिबात होणार नाही आहे. कळलं तुला रम्या? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता म्हणालेली असते की जे काही झालं गेलं ते सगळं विसरून मी माझं नातं परिपूर्ण टिकवण्याचा प्रयत्न करेनच. पण जर तू असा विचार करत असशील ना की मला बाजूला करून तू पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील, तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव. पार तेव्हासुद्धा तुझे नव्हते आणि ते आतासुद्धा तुझे नाही आहेत. ते माझेच आहेत आणि माझेच राहणार. नियतीने त्यांना फक्त माझ्यासाठी बनवले आणि म्हणूनच इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा, इतक्या नालस्तीनंतरसुद्धा आम्ही दोघेजणच एकत्र आलो. बरोबर ना? जी काही बदनामी झाली, जी काही इज्जत गेली, त्याच्यानंतर काव्य आणि पार्थ हे दोघे एकत्र आले आणि म्हणूनच त्यांनी काव्यार्थ नावाचं हे मंगळसूत्र माझ्यासाठी तयार केले. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि पार्थपासून दूर राहायचं.
मला जर पुढे जाऊन कळलं की तू काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करतेस तर माझ्यापेक्षा वाईट मीच असेन, असं आता काव्या रम्याला सांगत असते.